काय आता आपण हे खेकडे पकडणार आहोत. काय झालं पकडते. पकड़, छोटा वाला पकड़. हे बघा, ही 3 मोठे साईजचे खेकडे. फायनली वेदांतने पकडला एक खेकडा. बघा, एवढे मोठे खेकडे पकडीने पकडावे लागतात, तरी पण पकडीने हातात येत नाही. दिसले मोठे केवढे आहेत ते. सोड खाली, चावेल तुला. 3 बाटले सोडले, 3 बाटले बांधून घेऊन आलो. हे बघा खेकडे. हे बघ, साईज बघा. बघितले. धर. गाईचे बघा लय मोठे आहे गाईचे. गाईचे बघा दादाने 2 पकडले आहेत. हे बघा गाईचे बघा दादाने सोडत आहे. चला आता हे खेकडे डिस्मेंटल होत आहेत आणि याचा आता होणार आहे मस्तपैकी थपथपा. खेकड्याचं सुक्का. दर्शील, सोडणार नाहीस ना. सोडते ना जातात ना. पाण्यात सोड, पाण्यात सोड, पाण्यात सोड, पाण्यात सोड. काय झालं देतो एवढा मोठा खेकडा. दाखव व्हिडिओ. बाबा तोडतायत बघ. हे बघा, आता बघा एक तोडला नाही बाबाने, एक तोडला नाही आहे गाईज. गाई बघा, तो अजून पण हलतोच आहे, कारण त्या दोघांमध्ये पण जीव आहे. नर होता, नरच आहे ना. हे बघा बाबा कसे तोडतायत. गाय तिकड तोडतात तर मला भीती वाटते. त्यांनी सोडलं बिडलं. गायचं बघा आता हा तोडत आहे. मला थोडा दिसतो. हा नाही, हे बघा गाईच शेला आता तोडत आहे. गाईच तो बघा त्यांनी तोडला पण त्याला पळवलं. गाईच नरच आहेत ना. गाय त्याची खाल उछल गई है, उतर गई है, क्या बोलते उसको. अब दादाने दुसरा आणला आहे खेकडा. गाय तोडत आहे. डेंगा तोडला. तुटला नाही बघा. डेंगा आपण तोडला पण तो तुटला नाही. ते तोडतोय. आवाज आला असेल तुम्हाला. तुटायचा आवाज येतोय पण तुटत नाही. हा बघा गाईज, एक तुटला. आता एकच बाकी आहे, तो तुटत नाही. गाईज बाबाने हे आणले आहे. पकड काय बोलतात त्याला, शिकारी कापतात त्याच्याने. ते बोलतात ते केलं आहे. आपल्या इकडचे डेंगे ऐकलं काय. कुठल्याचे डेंगे आणि लाईनीत लावलं आहे बाबांनी. हे बघा काही तिथे काढले आहे. बघा अडकीने सगळे डेंगे तोडतात.
त्याच्या डेंगा होता एक. हा तू ते भरून कशाला ठेवलंस? उलट करून टाक. पाणी अजून नाही कोण भरला काय ना बाहेर फुकट चाललंय. बाटल्या झाल्या असं धुवून भरून घेतले असतं तेवढ्या. कोणी परत चालू केला? मी बंद करून आलेलो. हा विरुद्ध हे धू बाटल्याच पटकन. बाबा छोटा ठेवा मला खेळायला. गाईड बाहेर लागलो मी तर जाऊन बोलला खेकडाला. बाबा दोन एक ठेवा छोटासा मला खेळण्यासाठी. गाडी बघा दुसऱ्या पण तोडले. गाडी पण जिवंत आहेत, तरी पण जिवंत आहेत. नवीन डेंगे पण येत ना ना नाही येतात ना नवीन डेंगे. हे बघा खालची लागली का हल्दी चिक 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 चिक. हे बघा इथे किती डेंगे झाले आहेत. तरी आपण खेकडा झाला आहे दिसत आहे. सगळेच खेकडे झाले आहेत. बाबा एक ठेवा ना मला खेळायला. कुठे नाही घेऊन चाललंय बनवायचं. बाबा लास्ट दे पकडू मला. गाडी बघा गाडी बघा याच्यामध्ये पिल्लं आहेत. हे बघा इतके छोटे छोटे दिसत असतील ना तिकडनं काढ्या मध्ये दिसत नाही चालते. बघा मी मारणार आहे मी करणार आहे मी करते. जा तू कर. काय काय नाही काय भीती वाटत नाही. वेदांत खेकडे तोडताना तोड ना. सांगतोस इथे सुटत नाही. अच्छा अरे तोड ना एवढं कसं काय. पकड बिंदास पकड ना आता तू चांगला नाही. बिंदास पकड. काय तोडतो एवढा एवढा. चल संपले. काय भेटायचं का मला काय. हां आवडीने खातात लोक. बघा साफ केला तर त्याच्या जीव आहे तसाच बघा कसा व्यवस्था आहे. दादा पिल्ला दादा पिल्ला 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 ह्यांना सोडणार काय म्हणणार त्यांना. दादा ते झालं दादा सोडणार ना आता नको बाबा नव्हते नाही त्याच्यामध्ये वा मोठं होते होतील त्याला मी याच्यासाठी सोडतो. तुझ्या बाहेर याच्यामध्ये दादा हां सोड. अरे ते मेले ते सगळे सोडून दे. मेले ते घरात सोडून दे. कुठली इकडे आपल्या खेकड्याचं वाटप चालू आहे. बघा वाटपामध्ये काय काय घेतलंय. कांदा लसूण खोबरं काय काय घेतलंय वाटपामध्ये. कांदा लसूण खोबरं आलं लसणीची पेस्ट त्याचा भाजायचं. त्याच्यानंतर फोडणीला घालायचं. खेकडे भाजून झालं की मग ते रस्सा शिजला करायचं जेवण पटपट. चला आता सगळं तयार करूया आणि बघूया पुढच्या काय काय चाललं रेसिपीसाठी काय काय करायचं काय नाही. चला आता वाटप जे आपण मगाशी भाजून घेतलंय काढून इथे आता मगाशी आपण जे खोबरं काढलं होतं खोबरं लसूण कांदा असं भाजून घेतलं आणि आता त्याचं मिक्सरमध्ये वाटून घेतलंय.
हे बघा. आईच्या आजची आज स्पेशल रेसिपी. काय आलं? हे आता खेकड्यांचे डेंगे. आता मिक्सर पेंदे मध्ये नाही, पेंदे. पेंदे नाहीत का, छोटे छोटे ते पाय आहेत. ते आता मिक्सर मध्ये वाटून घ्यायचे. बघा असं मस्तपैकी स्मॅश तयार झालाय. चल, हे काढ मिक्सर. बघा कांदा आणि कढीपत्ता तेलात आता फ्राय करायचा. आता हे जे आहेत हे पेंदे जे आहेत ते डायरेक्ट त्याच्यात सोडायचे आहेत. डेंगे बघा आणि बिग साइज 3 डेंगे. हा मालवणी मसाला स्पेशल. हा घरगुती मसाला आहे. आता पाणी टाकलं. मस्त मसाल्याची अशी फोडणी दिली. नुसत्या मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे आपण सगळं. आणि आता हे आपण जे मगाशी बारीक एकदम त्यांच्या पायाचा स्मॅश केलं होतं ते एकदम कुटून घेतलं होतं बारीक. त्याच्यात आता पाणी टाकलंय. बघा हे परत पाण्यात टाकलेलं आहे. अशा प्रकारे गाळून घेतलंय. आणि उरलेलं पाणी त्याच्यात गाळून घ्यायचं. जेणेकरून त्याचा जो रस्सा होता तो रस्सा तयार होईल आणि त्याची
चव होती त्यांच्या पायांची ती सगळी याच्यात उतरेल. उरलेलं आता परत वाटतं ना. आता हे काय करणार आहेस? ह्याचं काय करणार आहेस आता? तर आता ते पाणी टाकल्यानंतर आता तेच पाण्यामध्ये शिजवायचं आहे. कशात आहे? हां, हे सगळं वेगळं साईडला काढून घेतलंय. आता काय करणार? त्याच्यामध्ये तर चुथा अजून आहे, टाकून देणार आहेस? अशा प्रकारे आपण हे सगळं बारीक केलेला मसाला काढलाय. अशा प्रकारे ते फक्त पाण्यामध्ये फोडणी दिलेली आहे आणि आता चोथा टाकून द्यायचा आहे. कोकणाचं स्पेशल म्हणजे 5-6 कोकम टाकायचे. 5-6 कोकमाचे कोकम, आगूळ नाही, कोकम टाकायचे, तागूळ टाकायचं नाही. बघा 5-6 पाकळ्या कोकमाच्या टाकलेल्या आहेत. कोकम हा कोकणाची स्पेशालिटी आहे. कोकणातच तुम्हाला कोकम बघायला भेटतील. आणि आता असे झाले फोडणी देऊन आता फ्लेम हाय करायची आहे परत. शिजवायचं आहे आता शिजवून झालं की मसाला टाकूया. सांगताय बघ. मस्तपैकी वाटण टाकल्यावरती तयार झालेला असा मस्तपैकी रस्सा. आता त्याला सुकवायचा आपल्याला आणि याचा सुगंध एवढा बाहेरपर्यंत दळवळतोय. प्रत्येक थोडासा अजून शिजवून नंतर सुकवूया.